So after the feedback configurations, we came to the classification in closed loop configuration. We have classified the op-amp as non-inverting amplifier, inverting amplifier, and differential amplifier, depending upon on which input we are applying the supply voltage, right? If it is on the non-inverting input, the supply is connected, then it is called as non-inverting amplifier. If it is connected to the negative or inverting terminal, then it is called as inverting amplifier. And if it is connected, the supply voltage is connected to the both the inputs, then it is called as the differential amplifier. We have derived the output gain, output voltage, and the formula for gain of for each of these amplifiers. First of all, we have derived the amplifier gain of non-inverting amplifier uh, by steps. We have gone through the procedure, and finally we obtained this AF, that is the gain in a closed loop configuration of our non-inverting amplifier. It comes to be 1 plus RF upon R1. This is RF is the feedback resistor and R1 is the series resistance, right? कुठं आहे ते पहा, ही जी डायग्राम आहे R1 आपण या इकडे सिरीज मध्ये कनेक्ट केलेला आहे आणि RF जो आहे तो इट इज कनेक्टेड इन द फीडबॅक पाथ, राईट? या दोघांच्याच RF आणि R1, ओके, या हे दोनच आपल्याकडे असे पॅरामीटर्स आहेत की ज्याच्यामुळे आपला काय ठरणार आहे तर गेन, त्यांच्या व्हॅल्यू नुसारच आपल्याला गेन मिळेल, राईट? गेन इज द रेशिओ ऑफ आउटपुट अपॉन इनपुट व्होल्टेज. सो आपल्याला या दोन व्हॅल्यू वरूनच ह्या चेंज केल्या तर आपल्याला काय मिळेल? चेंज इन द गेन, बरोबर आहे? गेन मग आपल्याला जसा पाहिजे त्यानुसार आपण ह्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू शकतो. म्हणजे जसा गेन पाहिजे तसा आपल्याला ह्या व्हॅल्यूचा रेशो ठेवायचा, प्लस वन केला आपल्याला तो पाहिजे तो गेन मिळेल, राईट? दिस इज अबाउट दी नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. आपण त्याच्याबद्दल एक एक्झाम्पल पण घेऊन पाहिलं की हाऊ द गेन इज कॅल्क्युलेटेड युजिंग दी फॉर्म्युला, राईट? Then we came to the inverting amplifier. Now here the input is connected, applied to the negative terminal of the op-amp, right? Again R1 is connected, this is the series resistance, and RF is connected, which is in the feedback path. That is why it is referred as RF, feedback resistance, right? Now again we have gone through the process and obtained the formula of gain as minus RF upon R1. ओके, अगेन याच्यामध्ये पण आपण पाहू शकतो का गेनचा फॉर्म्युला जो आहे तो ह्या दोन रेजिस्टरवरच डिपेंड आहे, RF आणि R1. फक्त याच्यामध्ये फरक काय आहे की इथं जो आहे तो 1 प्लस जो होता नॉन इन्व्हर्टिंग मध्ये तो इथं नाही, इथं फक्त काय आहे RF आणि R1 चा रेशिओ. अगेन याच्यासोबत काय आहे, हा निगेटिव्ह साइन आलेला आहे. वाय इट इज द निगेटिव्ह साइन इज हियर? बिकॉज ऑफ वी आर अप्लाइंग अवर इनपुट to the inverting terminal of the op-amp. आपण पाहिलेलं याच्या अगोदर की इन्व्हर्टिंग टर्मिनलला जर इनपुट आपण अप्लाय केलं तर आपल्याला आउटपुट कसा मिळतो, बरोबर आहे? तो इन्व्हर्टेड मिळतो. साइन वेव्हच्या याच्यामध्ये आपण मागच्या वेळी सांगितलेलं आहे. ओके, इनपुट जर साइन वेव्ह पॉझिटिव्ह सायकल पासून सुरू होत असेल आणि तो जर आपण इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरला अप्लाय केला तर आपल्याला काय मिळतो? फायनली साइन वेव्हच मिळते एम्प्लिफाईड, बट त्याची सुरुवात कुठून झालेली असते? खालच्या साइड, म्हणजे निगेटिव्ह साइड कडून सुरू झालेली असते. दॅट इज वाय दिस निगेटिव्ह साइन इज देअर. ओके, सो फायनली आपल्याला याचा पण फॉर्म्युला मिळालेला आहे, दोन्ही फॉर्म्युले मिळाले, इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग. त्याच्यावर पण आपण एक्झाम्पल, राईट, आपण इथं पण एक्सप्लेन केलेला आहे. वाय दिस निगेटिव्ह साइन इज हियर? हा निगेटिव्ह साइन इंडिकेट काय करतो की आपण आउटपुट जे आहे ते कशाला कनेक्ट केलंय, सॉरी इनपुट सप्लाय जो आहे कशाला कनेक्ट केला? इन्व्हर्टिंग टर्मिनलला. आणि त्याचं आउटपुट कसं मिळते आपल्याला तर इन्व्हर्टेड, एम्प्लिफाईड इन्व्हर्टेड. ओके, दिस इज इनपुट, दिस इज आउटपुट. This output we call it as 180 degree out of phase. फेज मध्ये नाहीये आणि आउट ऑफ फेज किती डिग्रीचा आहे फरक याच्यामध्ये? तर 180 डिग्रीचा. हा पॉझिटिव्ह आहे तर हा निगेटिव्ह मधून सुरू होत आहे.
याच्यावर पण एक एक्झाम्पल घेतलं, याचा गेन कधी पण मायनस मध्ये दाखवतो. मायनस दाखवण्याचा अर्थ एवढाच आहे की आउटपुट जे आहे ते इन्व्हर्टेड मिळत आहे. मायनस मध्ये आउटपुट मिळत नाही याचा अर्थ असा नाही की उत्तर मायनस मध्ये मिळत आहे. ओके, दिस निगेटिव्ह साइन ओनली इंडिकेट्स दॅट द आउटपुट इज इन्व्हर्टेड इन कंपॅरिझन विथ द इनपुट. या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर इनपुट आणि आउटपुट मध्ये फक्त 180 डिग्रीचा फेज डिफरन्स आहे, आउटपुट मायनस नाही. ओके, एवढं लक्षात राहू द्या. देन वी हॅव केम टू दी डिफरन्शियल एम्प्लिफायर. मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं याच्याबद्दल हे करून घ्या. सिंपल आहे, मी नोट्स मध्ये तुम्हाला याचा डेरिव्हेशन पण देऊन टाकेल. ओके, आपल्याला याचा इम्पॉर्टन्स एवढंच आहे की आपल्याला याचा गेन काय येतो ते पाहायचंय. सो आफ्टर सॉल्विंग द डेरिव्हेशन आपल्याला असं मिळतंय की डिफरन्शियल एम्प्लिफायरचा जो गेन आहे, वी नेम इट ॲज केडी. ओके, डिफरन्स हे असं लिहूया कारण केडी आपण अगोदर पण यूज केलेला आहे. ओके, द डिफरन्शियल व्होल्टेज गेन इन क्लोज लूप कॉन्फिगरेशन इज मायनस आर एफ अपॉन R1. हा गेन आपल्याला मिळतो. तर इथं पाहायला मिळतं की इट इज व्हॉट, इट इज सेम ॲज दॅट ऑफ कोणता एम्प्लिफायरशी हा सेम आहे. तर इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा जो गेन आहे, सॉरी, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, बरोबर आहे. इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा पण आपण गेन याच पद्धतीने दाखवले, मायनस आर एफ बाय R1. आणि डिफरन्शियल एम्प्लिफायरचा पण गेन कसा येतो, सेम ॲज दॅट ऑफ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. ओके, so this gain is same as that of your gain of inverting amplifier. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला डिफरन्शियल एम्प्लिफायर चा जर गेन विचारला असेल तर वेगळा फॉर्म्युला काढण्याची गरज नाही. दॅट्स वाय आय स्किप द डेरिव्हेशन. डेरिव्हेशन स्किप करण्याचं कारण हेच आहे कारण हे याच्यामध्ये काही वेगळं मिळत नाही आपल्याला. फक्त डेरिव्हेशनची प्रोसेस थोडीशी डिफरन्स आहे, ती तुम्ही मी माझ्या नोट्स मध्ये तुम्हाला देऊन टाकेल, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. ओके, सो इट इज सेम ॲज दॅट ऑफ द इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. ओके, सगळ्यांना समजलंय. सो वी विल मूव नेक्स्ट टू दी नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ ऑप एम्प, दॅट इज व्होल्टेज फॉलोअर. ठीक आहे, आपण इथं पाहू शकतो व्होल्टेज फॉलोअर सर्किट आहे. व्होल्टेज फॉलोअर सर्किट इज ऑल्सो कॉल्ड एज अ युनिटी गेन एम्प्लिफायर. आपण याच्यामध्ये युनिटी व्होल्टेज फॉलोअर सर्किट शिकणार आहेत आता. इट इज अगेन वन काइंड ऑफ ऍप्लिकेशन ऑफ ऑप एम्प, जो की फीडबॅक लूप मध्ये आपण यूज करतो. सो दिस नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर, नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे म्हणजे काय, याच्यामध्ये तुमचा जो सप्लाय जो आहे तो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण कनेक्ट केलं. इथं पाहू शकता तुम्ही, आपण इनपुट व्होल्टेज जे आहे कोणत्या टर्मिनलला कनेक्ट केलंय, पॉझिटिव्ह टर्मिनल, दॅट इज इन नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. So non-inverting terminal is configured in such a way that it produces gain equals to 1. Unity gain चा अर्थ काय आहे, unity means which is equal to 1, which is equal to 1. मग इथं 1 काय आहे दाखवतोय आपण, काय इक्वल टू 1 आहे तर काय गेन. तर मग असा नॉन इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आपण बनवला आणि त्याचं जे कनेक्शन आहे, त्याचं जे कॉन्फिगरेशन आहे अशा पद्धतीने बनवलं की त्यानं काय द्यायला पाहिजे, गेन इक्वल्स टू 1. हा जो गेन आहे हा कोणत्याही ऑप एम्प मधला सगळ्यात मिनिमम गेन आहे मिळणारा. किती तर 1. 1 इज द मिनिमम गेन ऑब्टेन्ड इन ऑप एम्प सर्किट and it is connected when it is connected in non inverting configuration. नॉन इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन मध्ये मिळणारा सगळ्यात कमी गेन किती आहे तर 1. ओके, इट इज ऑब्टेन्ड बाय मेकिंग R1 and RF इक्वल टू 0. पहा, आता आपल्या ह्या सर्किट मध्ये तुम्हाला RF आणि R1 दिसत आहेत का, नाही दिसत नाहीये. दिसत नाहीत म्हणजेच काय, आपण त्याला काय केलंय, 0 करून टाकलंय. रेझिस्टन्सला 0 केलंय म्हणजे काय, तिथं काहीही रेझिस्टन्स नाही. सो इट इज डायरेक्टली कनेक्टेड. आपला नॅचरल सर्किट कसं राहिलं असतं तर आपण काढायला गेलो असतो. सो दिस इज निगेटिव्ह, दिस इज पॉझिटिव्ह. इनपुट सप्लाय आपण इथं कनेक्ट केला. ओके, इथं रेझिस्टन्स आपण कनेक्ट करत होतो, राईट. या ठिकाणी असा रेझिस्टन्स, देन इट इज कनेक्टेड टू ग्राउंड, देन फीडबॅक रेझिस्टर आणि देन आउटपुट व्होल्टेज. ठीक आहे, दिस इज RF आणि दिस इज R1. आता मला सांगा, RF ची काही व्हॅल्यू असेल तर RF इथं असेल, बरोबर. जर RF 0 असेल तर
RF and R1 if they are 0, मी इथं काय दाखवू शकतो, इथं क्लोज सर्किट म्हणजे याला काय म्हणतो आपण, शॉर्ट सर्किट. इथं काही नाही, रेजिस्टन्स 0 आहे म्हणजे कसलंच ऑपोजिशन नाही, पूर्ण करंट जशास तसं चांगल्या पद्धतीने फ्लो होणार. बरोबर आहे. दॅट्स वाय आपण काय करतो, तर ह्या फीडबॅक पाथ मधला रेजिस्टर न दाखवता डायरेक्ट एक लाईन दाखवतो. याचाच अर्थ काय की इथंचा जो रेजिस्टन्स आहे याची व्हॅल्यू किती आहे, 0. 0 म्हणजे तुम्ही रेजिस्टन्स दाखवला नाही तरी चालतंय. सिमिलरली R1 पण तसाच. R1 ला पण जर मला 0 करायचा असेल तर इथं मी डायरेक्टली ग्राउंडला कनेक्ट केलेलं आहे. बरोबर, हा नाहीये. सो डायरेक्टली मी इथं काय दाखवू शकतो की हे सर्किट दाखवायची काही गरज नाही, कारण हा डायरेक्टली इथं 0च आहे, ऑलरेडी 0च आहे. सो आय कॅन कनेक्ट इट टू डायरेक्टली टू दी निगेटिव्ह टर्मिनल. इथं पण काय R1 काय आहे, 0 आहे. सो जर आपण हे दोन्ही R1 आणि RF 0 केले तर आपल्याला काय मिळतो, तर व्होल्टेज फॉलोअर सर्किट, जे आपण इथं सर्किट या डायग्राम मध्ये पाहू शकतो. राईट. आता इथं गेन 1 मिळतोय म्हणजे काय पहा. व्हॉट इज गेन? व्हॉट इज गेन? इट इज द रेशो ऑफ आउटपुट व्होल्टेज टू दी इनपुट व्होल्टेज. बरोबर आहे. आपला फॉर्म्युला, डेफिनेशन म्हणू शकतो, फॉर्म्युला म्हणू शकतो. नाउ या सर्किट मध्ये गेन काय आहे, इट इज 1, कारण आपल्याला तसं सर्किट बनवायचं की ज्याचा गेन 1 आहे. बरोबर, हा गेन 1 आहे. सो इट इक्वल्स टू व्हॉट, VO देतो मी आता आउटपुट व्होल्टेजला, आणि इनपुट व्होल्टेजला मी काय दाखवतो, Vin. तर मी याला रिअरेंज केलं तर काय मिळेल मला, मी Vin या 1 कडे घेऊन जातो, काय मिळेल, Vin इक्वल्स टू VO किंवा और VO इक्वल्स टू Vin. बरोबर आहे. याचा अर्थ काय की व्होल्टेज फॉलोअर सर्किट असं सर्किट आहे की ज्याच्यामध्ये आपण अशी अरेंजमेंट करतो की त्याचं जे आउटपुट येत आहे, आउटपुट मिळत आहे, इट इज इक्वल टू दी इनपुट. बरोबर. तर असं असेल तर काय मिळेल तुमचा गेन, गेन विल बी इक्वल टू 1. तेच आपल्याला पाहिजे. तर व्होल्टेज फॉलोअर सर्किटचं जे तयार करण्याचं जे कारण आहे ते हेच आहे की व्होल्टेज गेन आपल्याला काय ठेवायचं आहे, 1. म्हणजे जे इनपुट येत आहे त्याला जशाला तसं ठेवून पुढं पास करायचं. तो यामुळे आपण काय म्हणू शकतो की द आउटपुट फॉलोज द इनपुट. जे आउटपुट काय येत आहे की जे इनपुट आहे तेच आउटपुटला मिळत आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जे हे दिलेलं आहे व्होल्टेज फॉलोअरचं सर्किट, इट प्रोड्युसेस युनिटी गेन. द मेन aim of this circuit is to produce the same output as input. ओके. तर याचा यूज कुठं होतो, ऍप्लिकेशन, ऍप्लिकेशन्स दे आर यूज्ड इन बफर्स. बफर्स तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बफर असं येईल पुढं. ठीक आहे. बफर म्हणजे काय की जिथं आपण एखादं व्होल्टेज जे आहे ते स्टोअर करू शकतो. बरोबर आहे. इथं तेच करतोय आपण, जे इनपुटला आलंय तेच आउटपुटला देतोय. म्हणजे काय होतं, ते तुमचं जे आउटपुट येत आहे इट इज सिमिलर टू द इनपुट. म्हणजे इनपुट तुम्ही कुठेतरी स्टोअर करताय, या पद्धतीनं ते आउटपुट प्रोड्यूस करतात. सो इट इज युज्ड इन दी बफर सर्किट. ओके. बफरचा सगळ्यात मेन यूज आपण इथंच घेतो. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बफरचा तुम्हाला शब्द हा जे आहे सर्व ब्लॉक डायग्राम मध्ये पाहायला मिळेल. ओके. बफर इन, याला काय म्हणणार, बिटवीन टू नेटवर्क्स. बफर विच इज प्लेस्ड इन टू नेटवर्क. एका नेटवर्कचं, एका सर्किटचं आउटपुट तुम्हाला दुसऱ्या सर्किट मध्ये द्यायचं असेल, ओके, तर त्या ठिकाणी जे आहे तुम्हाला तेच इनपुट द्यायचं जे तुम्ही पहिल्या सर्किटला दिलेलं आहे दुसऱ्या सर्किट मध्ये पास होण्यासाठी. देन यू कॅन यूज दिस काइंड ऑफ सर्किट, व्होल्टेज फॉलोअर सर्किट, विच गिव्स युअर गेन इक्वल टू 1. इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात मेन त्याची डेफिनेशनच आहे युनिटी गेन. याला काय आणखी काय नाव दिलेलं आहे, युनिटी गेन ऍम्प्लिफायर, विच प्रोड्युसेस गेन इक्वल्स टू 1. ते कसं तयार होतं तर त्याच्याबद्दल आपण डिस्कस केले की बाय
making R1 and RF equal to 0, we get the voltage follower circuit. आणि याच्यामध्ये काय होतं की गेन 1 असतो, दॅट्स वाय व्होल्टेज, आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज कशा असायला पाहिजेत तर इक्वल. Okay, so this is the kind of application we use according to the op-amp. Next, the application is of the arithmetic operations. म्हणजे आपला op-amp जो आहे तो आपण म्हटलंय की इट इज why it is named as operational amplifier. op-amp जो म्हणतो आपण, why the name is given operational amplifier, because it performs various operations. Okay, op-amp चं जो नाव जे पडलेलं आहे, it is because it can perform various operations. आता ते आपण स्टार्ट करत आहोत इथून. पहिला ऑपरेशन आहे अरिथमेटिक ऑपरेशन. याला काय म्हणतो आपण, गणिताचे ऑपरेशन जे असतात, जसे की ऍडिशन असते, सबट्रॅक्शन असते, त्या पद्धतीचे. त्यामध्ये आपण पहिला पाहणार आहे समिंग एम्प्लिफायर. समिंग म्हणजे काय की जो ऍडिशन करतो तो सम, ज्याला म्हणतो आपण ऍडिशन किंवा सम म्हणतो. तर मग समिंग एम्प्लिफायर म्हणजे काय, डेफिनेशन काय देणार आपण समिंग एम्प्लिफायरची. सो द सर्किट that amplifies sum of all input voltages. Let's say जसं या डायग्राम मध्ये दाखवलंय, इथं इनपुट व्होल्टेज कोणता आहे तर इथं इनपुट व्होल्टेज एक नाहीये, एकापेक्षा जास्त आहेत. V1, V2, V3, बरोबर. असे मल्टिपल जे आहे ते आपल्याकडे मल्टिपल इनपुट्स आहेत. ओके, यू कॅन सी हियर V1, this is first input, second input, third input. त्याच्यासोबत सिरीज रेजिस्टन्स आहेत R1, R2, R3, बरोबर. बाकीचं सर्किट जशाला तसं आहे. आपण इन्व्हर्टिंग मध्ये कनेक्ट केलेलं पाहिजे. सगळे इनपुट व्होल्टेज कशाला कनेक्ट आहे, निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे हे कॉन्फिगरेशन कोणतं आहे, इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. दिस इज इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. राईट. तो फीडबॅक रेजिस्टन्स कनेक्ट केलेला आहे आणि पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण ग्राउंड केलेला आहे. राईट, सिंपल फिगर आहे. फक्त इनपुट साइडचं जे आहे, एका इनपुटच्या ऐवजी आपण काय केलेले आहे, एकापेक्षा जास्त 3 इनपुट कनेक्ट केलेले. मग याचा जे यूज आहे ते समिंग एम्प्लिफायर म्हणून कसा करतात. समिंग एम्प्लिफायर म्हणजे काय की जो कशाला एम्प्लिफाय करेल तर इनपुटला जेवढे पण सप्लाय दिलेले आहेत इनपुट टर्मिनलला, बरोबर. इनपुट टर्मिनलला जेवढे पण इनपुट सप्लाय दिले असतील त्या प्रत्येकाची ऍडिशन होईल आणि मग त्यांचं एम्प्लिफिकेशन होईल. कोणत्या एका सिग्नलला एम्प्लिफाय करायचं नाही, तर जेवढे इनपुट कनेक्ट केलेले असतील मोर दॅन, तर त्या सर्वांचं ऍडिशन करायचंय आणि त्या ऍडिशन जी येईल त्याचं एम्प्लिफिकेशन करायचं. दॅट इज द डेफिनेशन ऑफ समिंग एम्प्लिफायर, बरोबर. मग आता आपण पाहू की कशी याची सर्किट डायग्राम आपण कसा डिराईव्ह करू शकतो. तर डेरिव्हेशन आहे, वही वगैरे काय असेल तर घ्या, म्हणजे लगेच तुम्हाला लिहून घेणं होईल सोप्या पद्धतीनं. जे जर तुम्हाला समजतं, म्हणजे मी जेव्हा एक्सप्लेन करतोय तेव्हा जर तुम्ही लिहून घेत असाल तर ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल. पाहण्यापेक्षा थोडं लिहित गेलं तर ते इझिली तुम्हाला ग्रास्प होतं. सो वी हॅव 3 इनपुट टर्मिनल्स, 3 इनपुट सप्लाईज. Here we have 3 input voltages, V1, V2 and V3 with R1, R2 and R3 resistance. 3 रेजिस्टन्स दिलेले आहेत. ओके, ठीक आहे. पहा आता आपल्याला काय काय अज्युम करायचंय. आता व्होल्टेज आहे तर करंट पण फ्लो होईल, बरोबर. करंट फ्लो होईल तर प्रत्येक सप्लायचा एक वेगळा करंट असेल. तो करंट फ्लोइंग, करंट ड्यू टू V1 we name it as I1, current due to V2 is I2 and current due to V3 we name it as I3. ठीक आहे. आता हे 3ही करंट काय होत आहेत, एका पॉइंट कडे जात आहेत.
ओके, दिस पॉइंट. मग इथं काय होत आहे, याचं कंबाईन एकच तयार होत आहे. ठीक आहे, म्हणजे सेम आहे, हा पॉइंट इज सेम. आता इथं पॉइंट आल्याच्या नंतर परत काय होत आहे, इथं एक जात आहे, वी कॉल इट एज आयबी. बायस करंट ज्याला म्हणतो, की जो करंट कशामध्ये जातो, ओपॅम्प मध्ये फ्लो होणारा करंट म्हणजे बायस करंट आपण म्हणतो. दॅट इज वाय वी रिप्रेझेंट इट बाय बायस आयबी. आणि आर एफ कडे फ्लो होणारा नाव काय देतो आपण, आय एफ. बरोबर आहे, जो आर एफ मधून फ्लो होतो दॅट करंट. आपल्याकडे किती आले करंट, I1, I2, I3 आणि दिस आयबी अँड आय एफ. आता पहा, तेवढे येणारे करंट आहेत इक्वल टू तेवढे जाणारे करंट आहेत. कोणता लॉ सांगतो आपल्याला, कोण सांगेल? करंटच्या बाबतीतचा एक लॉ आहे, आपण मागच्या वेळी पण पाहिला होता. किर्चॉफ्स करंट लॉ. करेक्ट करेक्ट करेक्ट, तो आहे किर्चॉफ्स करंट लॉ. सो अप्लाइंग KCL, शॉर्ट मध्ये नाव आहे किर्चॉफ्स करंट लॉ. अप्लाइंग KCL आपल्याला काय मिळेल, मग इनकमिंग करंट्स, समेशन ऑफ इनकमिंग करंट्स इक्वल टू समेशन ऑफ आउटगोइंग करंट्स. काय मिळेल आपल्याला, वी गेट दिस I1 प्लस I2 प्लस I3 इक्वल टू, जाणारे करंट कोणते आहेत आता त्या नोड पासून, हा या डॉट पासून, तर हा IB आणि IF. दिस IB प्लस IF हे आपल्याला इक्वेशन इथं मिळेल. करेक्ट. तो I1 प्लस I2 प्लस I3 इक्वल्स टू IB प्लस IF. दिस इज, हे आपल्याला कशावरून मिळालं, तर किर्चॉफ्स करंट लॉ. ठीक आहे, आता प्रत्येकाला आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. करंटच्या, आता करंटच्या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन मिळालंय, पण आता प्रत्येकाला आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागेल. कशानं, तर आय चा फॉर्म्युला अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ काय सांगतो, इट इज V बाय R. बरोबर आहे, व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स करंट म्हणजे. मग आता I1 कशामुळे तयार झालेला आहे, तर डायग्राम मध्ये पाहून सांगा. I1 इज बिकॉज ऑफ V1 अँड R1. ओके, V1 बाय R1 म्हणजे आपल्याला काय मिळेल, I1. सो आता या इक्वेशनला मी कसं लिहू शकतो, V1 डिवायडेड बाय R1 प्लस I2 कशामुळे मिळालेला आहे, V2 डिवायडेड बाय R2. सिमिलरली I3 कशामुळे मिळालेला आहे, इट इज बिकॉज ऑफ V3 अँड R3. नाउ IB काय म्हणतो आपण, करंट फ्लोइंग इन द ओपॅम्प इज 0. IB कसा असतो, हा असतो 0. कशामुळं, कारण ऑपॅम्पचं इनपुट रेझिस्टन्स किती असते, व्हेरी व्हेरी हाय. आयडियली आपण किती म्हणतो ते, इन्फानाइट, खूप जास्त आहे. दॅट इज वाय IB जो आहे तो करंट फ्लो होत नाही त्या खूप मोठ्या रेझिस्टन्स मध्ये. दॅट इज वाय वी कन्सिडर IB इक्वल्स टू 0. मग राहिला काय, IF. आता IF जे आहे ते कसा फ्लो होत आहे, हा IB तर झाला 0 प्लस IF कुठून कुठं फ्लो होत आहे, कुठून कुठं फ्लो होत आहे, VO बाय RF. हा नाही, IF ची डायरेक्शन पहा कुठून कुठं आहे, या A पॉइंट पासून, जो A पॉइंट दिसत आहे का, A पॉइंट पासून RF थ्रू VO कडे जातोय, हा IF. राईट, मग तो VO कडून नाही, तर तो या A पॉइंट कडून दाखवावा लागेल. VA, लेट सपोज या A च्या ठिकाणचं व्होल्टेज किती आहे, VA मायनस पुढचा कोणता व्होल्टेज आहे, VO. कुठून कुठे चालला हे पाहायचं आहे आपल्याला. आपण इकडं पण ते VA दाखवू शकलो असतो, पण मी ते का दाखवलं नाही मी आता सांगेन. ठीक आहे, VA मायनस VO डिवायडेड बाय कोणता रेझिस्टन्स आहे त्यांच्यामध्ये, RF. आता पहा, VA म्हणजे हा कोणता आहे, या A च्या जवळचा पॉइंट. आणि आपण काय सांगतो, अकॉर्डिंग टू व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट, हा इथलचा जो व्होल्टेज आहे हा काय सांगतो, इट इज व्हर्च्युअली कनेक्टेड टू ग्राउंड. दॅट इज वाय VA इज व्हॉट, 0. बरोबर आहे, VA इज इक्वल्स टू 0 अकॉर्डिंग टू व्हॉट, व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. आपण मागच्या चॅप्टर मध्ये शिकलोय ते. हा VA काय होईल, आता पहा, हा V1 कुठून कुठं आहे, हा करंट कुठून फ्लो होत आहे, फ्रॉम I1,
V1 टू अगेन VA, या ए पॉइंट कडे फ्लो होत आहे. तसंच I2 पण कसा फ्लो होत आहे, V2 पासून VA कडेच, आणि V3 कडून VA. मी इथं लिहिलेलं नाही कारण या ठिकाणी VA काय होत आहे, सगळं 0 होत आहे, म्हणून मी इथं लिहिलं नाही. नाहीतर मला इथं लिहिता आलं असतं V1 मायनस VA, V2 मायनस VA, V3 मायनस VA. पण नंतर मी काय लिहिणार, बट VA is equals to 0 according to what? According to virtual ground concept. मग मी परत हेच इक्वेशन मला लिहावं लागलं असतं, बरोबर आहे. मग इथं पण काय होत आहे, VA काय होत आहे, 0 होत आहे. सगळे VA 0 झाले. हा VA, हा VA, हा VA. फक्त आता VA इथंच 0 होताना मला साइन कोणतं मिळत आहे, VO सोबत मायनस साइन, बरोबर आहे. सो आय हॅव टू राईट दॅट मायनस साइन हियर. हा मायनस साइन मला इथं लिहावा लागेल. मग याच्यामुळे काय होईल पहा. ठीक आहे, आता मी काय करतो, पुढच्या स्लाइडवर घेतो आणि मी इक्वेशन लिहितो. पहा इथं VA सगळे 0 झालेले आहेत, तर रिझल्टंट इक्वेशन काय लिहिता येईल. So now we can write एक मिनिट, कोणीतरी जॉईन होत आहे. Now we can write V1 divided by R1 plus V2 divided by R2 plus V3 divided by R3 equals to minus VO upon RF. बरोबर आहे. तो VO इथलचा उडालेला आहे 0 असल्यामुळं. मग राहिलं काय, तर मायनस VO डिवायडेड बाय RF. आता मला काय करायचं, थोडं रिअरेंजमेंट करायचं. रिअरेंजिंग the above equation. कशी रिअरेंजमेंट करणार, तर मला इक्वेशन जे आहे ते VO च्या फॉर्म मध्ये पाहिजे. ओके, VO च्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. मग मला VO जर मला काढायचा असेल तर कसा मिळणार, हा निगेटिव्ह साइन मी या इकडे दुसऱ्या साईडला ढकलून देईल आणि RF पण इकडे घेऊन जाईल. आता RF इथं काय होता, डिनॉमिनेटर मध्ये होता, तो इकडे जाऊन कशामध्ये जाईल, न्यूमरेटर मध्ये, बरोबर. सो इथं काय मिळेल, मायनस RF आणि ब्रॅकेट मध्ये हे वरचं राहिलेलं इक्वेशन V1 बाय R1 प्लस V2 बाय R2 प्लस V3 बाय R3. आलं सगळं. आता मला हा RF काय करायचा आहे, मला हा मध्ये पूर्ण सगळीकडे मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे. मायनस मी बाहेरच ठेवी, इन ब्रॅकेट काय राहील, RF बाय R1 RF बाय R1 इंटू V1. हे पहिलं इक्वेशन आलं, याला मी RF ला याला मल्टिप्लाय करून घेतलं. परत RF ने मी काय करेल, या V2 ला मल्टिप्लाय करेल, काय मिळेल, RF बाय R2 इंटू V2. सिमिलरली V3 ला पण, तो RF बाय R3 इंटू V3. हे आलं आपलं फायनल इक्वेशन. लिहून घेताय का इथपर्यंत, का चालू आहे लिहिणं, चालू आहे सर. ओके ओके ठीक आहे. तो मला इथं काय मिळालेलं आहे, VO इज इक्वल्स टू RF बाय मायनस मध्ये RF बाय R1 इंटू V1 प्लस RF बाय R2 इंटू V2 प्लस RF बाय R3 इंटू V3. दॅट इज द फायनल इक्वेशन. माझं हे फायनल इक्वेशन आहे. मी इथंही सांगू शकतो, मी माझं इथं आउटपुट आहे, हे काय होत आहे, समेशन ऑफ इनपुट मिळत आहे. कसं पहा, पहिली टर्म काय सांगत आहे, हा V1 आहे विथ RF बाय R1. दुसरी टर्म काय आहे, RF बाय R2 V2. तिसरी टर्म काय आहे, RF बाय R3 V3. प्रत्येकाचं काय आहे पहा, ऍडिशन आहे, बरोबर आहे, ऍडिशन आहे. तिन्ही व्होल्टेज V1 V2 V3. आता मी याला आणखी शॉर्ट मध्ये जर लिहायचं असेल तर मला थोडंसं कन्सिडरेशन करावं लागेल. काय कन्सिडर करावं लागेल, की RF बाय आणि RF आणि R1 कसे आहेत, इक्वल आहे. काय लिहिणार मी इथं, if R1 is equals to RF, we get काय मिळेल मला सांगा. तर R1 इक्वल्स टू RF असेल, पहा हे दोन्ही इक्वल असतील तर या दोघांचा रेशो काय बनेल, दिस डिवायडेड बाय दिस. हे दोन्ही सारखे आहेत.
काय होतील, हे दोन्ही कॅन्सल होतील. ठीक आहे, हे दोन्ही मला कॅन्सल करता येतील, दोन्ही सारखे आहेत म्हणून. सिमिलरली एक मिनिट शॉर्ट मध्ये लिहिण्यात आलं R1 सगळे रेजिस्टन्स R1 R2 R3 आणि RF हे कसे आहेत, इक्वल आहे. R1 R2 R3 इक्वल टू RF म्हणजे हे सगळे रेजिस्टन्स सारखे आहेत. वी गेट काय मिळेल, सगळ्यांना मी काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो, कारण दोन्ही सारखे आहेत आणि एकाच्या न्यूमरेटर दुसऱ्या आणि दुसरे डिनॉमिनेटर मध्ये आहे. सो आय कॅन कॅन्सल दिस. आता उरणार काय मध्ये ब्रॅकेट मध्ये, हा मायनस साइन जशाला तसा V1 प्लस V2 प्लस V3. आता तुम्ही डायरेक्टली सांगू शकता की तुमचं आउटपुट जे आहे, hence the output voltage is equal to the summation of all the input voltages. बरोबर आहे. आउटपुट जे आहे ते काय आहे, V1 V2 V3 हे तीन काय आहेत, इनपुट व्होल्टेजेस आहेत अप्लाय केलेले, आणि तुमचं आउटपुट काय मिळत आहे, दॅट समेशन ऑफ ऑल दीज इनपुट व्होल्टेज. आणि हा मायनस साइन इथं काय दाखवतोय, द मायनस साइन, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स that it is a inverting amplifier. इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. कारण आपण इनपुट जर पाहिलं तुम्ही सर्किट डायग्राम मध्ये कसं आहे, सगळे इनपुट कोणत्या टर्मिनलला कनेक्ट केलेत आपण, इन्व्हर्टिंग टर्मिनलला. बरोबर, आपण इथं सांगितलं सुद्धा की इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे हा. इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर मध्ये आपण काय म्हणतो, आउटपुट जे आहे ते कधी पण काय मिळते, इन्व्हर्टेड निगेटिव्ह साइन मध्ये. दॅट इज वाय आपण इथं पण काय होत आहे, आपल्याला हा निगेटिव्ह साइन दिसत आहे. ओके, तर या पद्धतीने जे आहे ते तुम्ही या जो आपण समिंग एम्प्लिफायर आहे तो एक्सप्लेन करू शकता. इथपर्यंत लिहून घ्या, 1 मिनिट देतो. काही राहिला असेल तर तेवढं कम्प्लीट करा. मागचं काही राहिलंय, कुणाचं राहिलंय तर सांगा मला, अदरवाईज एवढं हे जे आहे ते कम्प्लीट करून घ्या. इथं लक्षात घ्या, ठीक आहे. आपण इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर पाहिलाय, तुमचं ऍक्च्युअल इक्वेशन हेच आहे बरं का. जे आपण RF R1 नी जे दाखवलंय हे कॅन्सल, तर आपण नंतर कंडिशन हे कन्सिडर केलं की R1 R2 R3 RF हे सगळे इक्वल असतील तर आपल्याला असं इक्वेशन मिळते. पण तुमचं फायनल इक्वेशन जे आहे ते या पद्धतीनं तुम्हाला मिळेल. फक्त आपण ते कन्सिडर करून हे शेवटचं जे आहे ते काढलंय, की जे आपण डायरेक्टली आपण म्हणू शकतो की यस इट इज दी समेशन ऑफ ऑल दी इनपुट व्होल्टेजेस. इथं पण ते बरोबर आहे, याच्यामध्ये पण ते इक्वेशन फॉलो होते, कारण V1 प्लस V2 प्लस V3 असंच आहे. बरोबर. आणि प्रत्येक इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे म्हणून आपण पहा RF बाय R1 प्रत्येकाला दाखवलंय. RF बाय R1 1 प्लस नाहीये, फक्त RF बाय R1 हे आहे. गेन कशाचा दाखवतो, आपल्या इन्व्हर्टिंग एम्प्लिफायरचा.
आता मी जर कन्सिडर केली की हा V2 आणि V3 अप्लाय केलेला नव्हता, फक्त V1 होता, तर मला इक्वेशन काय मिळेल इथं? या इक्वेशन मधून काय कन्सिडर करायचं की V2 आणि V3 इथं नाहीच आहे, तर मला V1 नुसार काय मिळेल? VO इज इक्वल्स टू काय? मायनस साइन आहे RF बाय R1 इंटू V1. V1 म्हणजे काय? इनपुट व्होल्टेज. या V1 ला मी इकडे घेऊन आलो VO सोबत, VO बाय V1 इक्वल्स टू काय मिळेल? मायनस RF बाय R1. आउटपुट अपॉन इनपुट म्हणजे काय? इट इज गेन. म्हणजे तुमचा गेन फायनली काय मिळतो तुम्हाला पहा. आज काढलाय आपण इन्व्हर्टिंग अँप्लिफायरचा गेन RF बाय R1. मग आता फक्त आपण व्हॅल्यू चेंज केल्यात. V2 च्या वेळे V2 आणि R2, V3 आणि R3, बाकी सगळं सेम आहे. बरोबर? येते का लक्षात हे? बिकॉज इन्व्हर्टिंग अँप्लिफायर मध्ये आपल्याला जे आउटपुट आहे तेच इथं आपल्याला मिळणार. फायनली आपल्याला इथं जर गेन काढायचा असेल तर गेन मध्ये पण हेच मिळेल की गेन मध्ये काय मिळणार की इनपुट सगळ्यांची समिशन केल्याच्या नंतर जे आउटपुट आपल्याला मिळालं पाहिजे दॅट आउटपुट वी विल गेट. परत एक छोटस काम तुम्हाला देतो. तुम्हाला याच्यावर सेम सर्किट डायग्राम आहे, सेम तुम्हाला इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. फक्त त्याच्यासाठी काय कन्सिडर करायचं सगळं आपण इथं कन्सिडर केलो. R1, R2, R3, RF हे इक्वल असतील. बरोबर आहे. याच पद्धतीने एक दोन तुम्हाला एक अझम्पशन करायचे आहेत आणि त्याच्यानुसार एक आहे स्केलिंग अँप्लिफायर आणि दुसरा आहे ऍव्हरेजिंग अँप्लिफायर. ऍव्हरेजिंग अँप्लिफायर हे तुम्हाला स्वतः शिकायचे. काय आहे ते? काहीच नाही. तुमचं सर्किट डायग्राम हेच आहे जे आपण इथं समिंग अँप्लिफायरला घेतलंय, हेच सर्किट डायग्राम मिळेल. काही डेरिवेशन जे आपण काढलं इथं लिहिलेलं आहे, अर्ध्याच्या वर डेरिवेशन जशाला तसं तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. जवळपास हे जे इक्वेशन आपण घेतलंय, ओके, आपण हे पुढे न जाता आपण इथं सांगितलंय की हे इक्वेशन जे मिळालंय आपल्याला हे कशाचं आहे तर समिंग अँप्लिफायर. पण याच्या अगोदर जे आउटपुट मिळालंय जसं की हे आपण म्हटलंय RF तिथं मायनस ऑफ RF बाय R1 इंटू V1, हे जे आहे दिस इज द आउटपुट ऑफ स्केलिंग अँप्लिफायर. ठीक आहे. कोणतंही अझम्पशन न करता जर आपल्याला आउटपुट पाहिजे असेल जे हे आपल्याला मिळालंय, दिस इज कॉल्ड ॲज द स्केलिंग अँप्लिफायर. इथंच मी एकाचं तर उत्तर सांगितलं. आणि ऍव्हरेजिंग मध्ये काय करायचं की ऍव्हरेज काढतो आपण. पहा 2 नंबर 3 नंबर तुमच्या परीक्षेचे मार्क्स तुम्हाला पर्सेंटेज जे काढतात बरोबर, ते कसे असतात? दे आर दी ऍव्हरेज. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला किती मिळाले त्याचा ऍव्हरेज काढला की तुमचे पर्सेंटेज ठरतात परीक्षेचे. बरोबर आहे. तर त्या प्रकारचा ऍव्हरेजिंग अँप्लिफायर याच सेम इक्वेशन वरून काढायचा. तेच एकदा तुम्ही पाहून घ्या. ठीक आहे. छोटे छोटे आहेत म्हणून मी त्याला एक्सप्लेन करत नाही, आणि छोटे आहेत आणि सोपे पण आहेत. मी तुम्हाला नोट्स पाठवून देतो, त्याच्यामध्ये मी त्याच्याबद्दल दिलेले आहे इन्फॉर्मेशन. ओके. विल मूव टू द नेक्स्ट ऍप्लिकेशन. सो द नेक्स्ट ऍप्लिकेशन इज द सबट्रॅक्टर. आताच आपण पाहिलाय अँप्लिफायर, समिंग अँप्लिफायर. दुसरा त्याच्या ऑपोजिट आहे सबट्रॅक्टर. सबट्रॅक्टर म्हणजे काय? जो सबट्रॅक्शन करतो, वजाबाकी करतो. सो द आउटपुट ऑफ this amplifier or this circuit is equal to the subtraction of input voltages. ऑपोजिट डेफिनेशन आहे. जे समिंग अँप्लिफायरची म्हटलं तर समिंग अँप्लिफायर काय करतो की तो आउटपुट म्हणजे काय? इट इज समिशन ऑफ इनपुट्स. सगळ्या इनपुट्सचे समिशन आहे, ऍडिशन आहे. सबट्रॅक्शन मध्ये त्याच्याच उलट काय आहे की याचं जे आउटपुट आहे इट इज इक्वल टू दी सबट्रॅक्शन ऑफ दी इनपुट व्होल्टेजेस. आता मला कोण सांगेल दिलेली डायग्राम ही कोणत्या कॉन्फिगरेशन मध्ये आहे? इन्व्हर्टिंग अँप्लिफायर. बर, आणखी? पहा, चांगलं पहा, डायग्राम पहा. क्लोज लूप.
क्लोज लूप तर आहे, कारण फीडबॅक रेजिस्टन्स आपण कनेक्ट केलेला आहे. आपण क्लोज लूप मध्येच पाहतोय सगळे ऍप्लिकेशन. आणखीन इन्व्हर्टिंग सांगितलं, आणखीन कोण सांगेल काय आहे हे कॉन्फिगरेशन? इन्व्हर्टिंग अँप्लिफायर कशामुळे म्हटलं तू? सर ते मायनसला इन्व्हर्टिंग टर्मिनलला आउटपुट टर्मिनल कनेक्ट आहे ना, त्यामुळे. नाही, आउटपुट टर्मिनल आणि कुठं टर्मिनल त्याला कनेक्ट केलं त्याचा काही संबंध नाही. तो आपण किती म्हणतो, पॉझिटिव्ह आहे ना. फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक मध्ये म्हणतो. आपण अँप्लिफायरचं नाव कशावरून ठरवतो की कोणत्या टर्मिनलला आपण इनपुट सप्लाय कनेक्ट केलाय त्याच्यावरून अँप्लिफायरचं नाव देतो. बरोबर आहे? कोणत्या टर्मिनलला इनपुट सप्लाय दिलाय त्याच्यानुसार अँप्लिफायरचं नाव, कोणत्या टर्मिनलला फीडबॅक केलाय त्याच्यानुसार त्या फीडबॅकचं नाव. पॉझिटिव्ह फीडबॅक आहे का निगेटिव्ह फीडबॅक आहे? बरोबर आहे. आता फीडबॅक जर आपण जो हा इथं निगेटिव्ह टर्मिनलला दिलाय याला आपण काय म्हणणार? दिस इज ए निगेटिव्ह फीडबॅक. हा कोणता फीडबॅक झाला? हे जे कनेक्ट करतोय आपण निगेटिव्ह टर्मिनलला, दिस इज कॉल्ड निगेटिव्ह फीडबॅक. याचा आणि अँप्लिफायरच्या नावाचा काही संबंध नाही कॉन्फिगरेशनचा. आणि हा जर मी पॉझिटिव्ह टर्मिनलला जर कनेक्ट केला असता तर काय झाला असता? तो पॉझिटिव्ह फीडबॅक. राईट? आता आपल्याला कॉन्फिगरेशन नाव ठरवायचंय. कॉन्फिगरेशन आपण कशावरून ठरवतो? कोणत्या टर्मिनलला आपण इनपुट व्होल्टेज अप्लाय केलाय. इथं कुठं कोणत्या टर्मिनलला केलंय सांगा? यस, कोणत्या टर्मिनलला सप्लाय दिलेला आहे? हा दिसत आहे का? V1 V2? V2 ला सर. दोन्हीला आहे ना हे V1. आता मी इथं दाखवलेलं नाही असं, ठीक आहे. चला मी आता दाखवतो. आता कोणतं कॉन्फिगरेशन आहे? कोण सांगेल? सर डिफरन्शियल अँप्लिफायर मध्येच ना दोघांना पण कनेक्ट करतात. करेक्ट 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 करेक्ट. इथं काय केलंय आपण? दोन्ही इनपुट टर्मिनलला सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे. आता हे या डायग्राम मध्ये असं सिम्बॉल काढलं नव्हतं, पण V1 आणि V2 तर दाखवलेला आहे लेफ्ट साइडला. दॅट मीन्स दोन्ही टर्मिनलला काय केलेलं आहे? सप्लाय दिलेला आहे. करेक्ट? सो दिस इज ए डिफरन्शियल अँप्लिफायर. दिस इज ए डिफरन्शियल अँप्लिफायर. डिफरन्शियल अँप्लिफायर आहे जिथं दोन्ही टर्मिनलला आपण काय करतो? इनपुट सप्लाय प्रोव्हाइड करतो. नाव काय दिलंय? खालच्याला V1, वरच्याला V2. ओके. आता जर डिफरन्शियल अँप्लिफायर असेल तर मला सांगा याचा गेन किती आहे? याचा गेन काय आहे सांगा? आता सुरू झाल्या मी आपण याच्यावरच बोललो बघ. डिफरन्शियल अँप्लिफायरचा गेन किती आहे? 1. नाही, तो तर व्होल्टेज फॉलोअरचा आहे. त्याच्याही अगोदर आपण बोललोय डिफरन्शियल अँप्लिफायरचा. मी तुम्हाला सांगितलं होतं की हे करा. काय गेन सांगितलं होतं मी आलेल्या, मग याचा किती असतो ते? हा सांगितला होता का? गेन मायनस RF/R1 विच इज इक्वल टू कशाच्या याच्यासोबत आहे हा गेन? कोणाच्या सारखा आहे गेन? इट इज सेम एज दॅट ऑफ दी गेन ऑफ इन्व्हर्टिंग अँप्लिफायर. सांगितलं होतं का आज? येस ऑर नो? येस ऑर नो? यस सर. हा, पहिला सांगितलं मी मागच्या वेळेस आपण मागच्या लेक्चर मध्ये आपण इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग अँप्लिफायरचे डेरिव्हेशन काढले. आणि जाताना काय सांगितलं होतं की डिफरन्शियल अँप्लिफायरचा गेन तुम्ही काढून आणायचा, म्हणजे काय येतो तो. आणि आल्याला आज मी ते सांगितलं की डिफरन्शियल अँप्लिफायरचा गेन जो आहे तो किती येतो? तर तो तेवढाच येतो जेवढा इन्व्हर्टिंग अँप्लिफायरचा गेन असतो, -RF/R1. ठीक आहे.
त्याच्यामुळं हा जो फॉर्म्युला आपण इथं घेतलेला आहे, गेन ऑफ डिफरन्शियल एम्प्लीफायर इज इक्वल टू मायनस आर एफ बाय R1. आता मला काय करायचंय, हा गेनचा फॉर्म्युला आपण लिहिलाय. व्हॉट इज गेन? इट इज आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. बरोबर. आता इनपुट व्होल्टेज इथं किती आहे? एक आहे का दोन आहेत? दोन आहेत, V1 आणि V2. मग इथं इनपुट व्होल्टेज मला काय लिहावं लागेल? इट शुड बी डिफरन्शियल इनपुट व्होल्टेज. दोन इनपुटचा मायनस करून, कारण हे ओपन लूप मध्ये आपण पाहिलं होतं पहा, VID असं नाव दिलं होतं, इनपुट डिफरन्शियल इनपुट व्होल्टेज. मग इथं काय मिळेल मला? VO अपॉन V1 मायनस V2. हा का लिहिलं मी? कारण V2 जो आहे तो निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे आणि त्याचा आउटपुट कधी काय मिळते तर मायनस मध्ये मिळते. म्हणून निगेटिव्ह साईन मी कोणाला अप्लाय केलं? V2 ला. V1 मायनस V2 इज इक्वल्स टू मायनस RF बाय R1. ठीक आहे. आता मी काय करायचं? कन्सिडरिंग किंवा अज्युमिंग म्हणा, अज्युमिंग R1 इक्वल्स टू RF, वी गेट काय मिळते मला सांगा? RF आणि R1 जर इक्वल असेल तर दोन्ही कॅन्सल होतील, राहील काय? फक्त 1, ते विथ निगेटिव्ह साइन -1. तर VO काय बनेल? मायनस ऑफ V1 मायनस V2. किंवा याला आता जर मी मायनस साइन जर याच्यामध्ये हे करून टाकलं तर काय होईल? इट विल बिकम V2 मायनस V1. मला सांगा काय मिळालं मला आउटपुट मध्ये? The output is equal to the difference between input voltages. V2 आणि V1 काय आहे सर्किट डायग्राम मध्ये? These are the input voltages. आणि या दोघांचा डिफरन्स आपल्याला काय म्हणून मिळतोय? आउटपुट. पहा डेफिनेशन आता वाचा, की आउटपुट ऑफ दिस सर्किट इज इक्वल टू दी सबट्रॅक्शन ऑफ इनपुट व्होल्टेजेस. काय आहे की सबट्रॅक्टर सर्किटचा आउटपुट काय आहे की तो आउटपुट काय देतो तर जेवढे इनपुट टर्मिनल्स कनेक्ट केलेले आहेत त्याची वजाबाकी करून देतो. मिळतंय का आपल्याला तसं? यस. At the end, the output is equal to the subtraction of two input voltages. जे दोन इनपुट व्होल्टेजेस कनेक्ट केलेले आहेत त्या दोन व्होल्टेजचं सबट्रॅक्शन आपल्याला मिळतंय. समजलं? 1 मिनिटामध्ये याचं लिहून घ्या हे जे दिलंय ते. We'll have 1 minute. कंप्लीट करा तेवढं. So finally we can say here the output is equal to the subtraction of the input voltage. म्हणजे सबट्रॅक्टर जर इक्वेशन म्हणजे सर्किट जर पाहिजे असेल तर तुम्हाला सर्किट डायग्राम कशाची पाहिजे? त्या डिफरन्शियल एम्प्लीफायरची. डिफरन्शियल एम्प्लीफायर पासूनच तुम्हाला आपल्याला काय मिळू शकतो? सबट्रॅक्टर सर्किट. ओके. So we will move to the next operation or next application, that is of the integrator. सर्किट डायग्राम काढून घ्या अगोदर. फक्त सर्किट काढा, वेव्हफॉर्म आपण नंतर फक्त डिस्कस करण्यापुरता आहे. काय केलेलं आहे पहा याच्यामध्ये या सर्किट डायग्राम मध्ये?
सर्किट डायग्राम मध्ये काय म्हणू शकतो आपण? काय चेंज आहे सर्किट डायग्राम मध्ये? कॅपॅसिटर कनेक्ट. यस, instead of this फीडबॅक रेजिस्टर आपण इथं काय कनेक्ट केलेलं आहे? कॅपॅसिटर. फक्त एवढा डिफरन्स आहे, बरोबर आहे. instead of रेजिस्टर फीडबॅक रेजिस्टन्स आपण काय कनेक्ट केलंय? तर कॅपॅसिटर. मग आता आपण डेफिनेशन पाहूया अगोदर इंटिग्रेटरची. तर नावातच आहे इंटिग्रेटर म्हणजे काय? ऑपरेशन कोणता करू शकतो हा? तर इंटिग्रेशन. सो द आउटपुट is equal to the integration of input voltage. हा काय करतो? हा सर्किट तो आउटपुट प्रोड्यूस करतो. तो काय कसा करतो? तर आउटपुट जे आहे इट इज इंटिग्रेशन ऑफ इनपुट व्होल्टेज. इंटिग्रेशन. इंटिग्रेशन तुम्हाला माहित आहे कसं असतंय इंटिग्रेशन. ओके. सो तर इनपुट व्होल्टेजचा इंटिग्रेशन देणारा सर्किट म्हणजे काय? इंटिग्रेटर. आणि जी वेव्हफॉर्म आपण जी दाखवलेली आहे दिस इज दी ऍप्लिकेशन, दिस इज दी फंक्शन ऑफ इंटिग्रेटर. काय करतो? तो स्क्वेअर वेव्ह जर असेल तर त्याला कशामध्ये कन्वर्ट करतो? ट्रायंग्युलर वेव्ह. त्याचं काम आहे, कशासाठी यूज करतो. पुढे जाऊन आपण त्याचा आणखीन ऍप्लिकेशन पाहणार आहे इंटिग्रेटरचे. ठीक आहे. सो इंटिग्रेटर इज द सर्किट विच प्रोड्युसेस आउटपुट इक्वल टू दी इंटिग्रेशन ऑफ इनपुट व्होल्टेजेस. तर याच्यामध्ये हे कसा सर्किट मिळतो? हियर द फीडबॅक रेजिस्टर RF इज रिप्लेस्ड विथ कॅपॅसिटर. बरोबर आहे. RF रेजिस्टर जो आहे त्याला रिप्लेस कशाने केलेला आहे? कॅपॅसिटर, सी कॅपॅसिटर. ओके. परत पहा, आता इथे इनपुट कशाला कनेक्ट केलेला आहे? इनपुट कशाला कनेक्ट केलं? कोणत्या टर्मिनलला? निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. दॅट इज वाय दिस इज इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. म्हणजे आउटपुट जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मायनस साइन कुठेतरी पाहायला मिळेल, निगेटिव्ह मध्ये येईल ते, कारण तो इन्व्हर्टिंग टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे. राईट. तो आता पाहूया याच्यावरचं आपल्याला डेरिव्हेशन काढायचं की हाऊ द आउटपुट इज द इंटिग्रेशन ऑफ इनपुट. ठीक आहे. सो फॉर दॅट वी विल अप्लाय अगेन Kirchhoff's current law. Applying Kirchhoff's current law. काय होईल? Kirchhoff's current law अप्लाय केल्याच्या नंतर कुठं करणार Kirchhoff's current law अप्लाय? ऍट दिस डॉट. हा डॉट जिथं दिसतोय तिथं आपण याला नाव देऊया VA. बरोबर, जसं मागच्या याच्या सर्किट मध्ये होतं. आता इथं करंट फ्लो जो इनपुट मुळे होतोय दॅट विल बी, लेट अस कन्सिडर I in बिकॉज ऑफ V in. परत हा काय होतोय? इथं डिवाइड होत आहे IB आणि IC म्हणू आता इथं, कारण कॅपॅसिटर मधून कनेक्ट फ्लो होणार आहे. तरी तो काय आहे? तो फीडबॅक करंटच आहे. बरोबर, फीडबॅक करंटच आहे. फक्त तो पास कशातून होत आहे? तर कॅपॅसिटर मधून, रेजिस्टर मधून नाही. बरोबर. मग आता मी इक्वेशन मध्ये काय म्हणू शकतो? अप्लाइंग KCL, सॉरी एक मिनिट, अप्लाइंग KCL ऍट VA V गेट काय मिळेल? I in इक्वल्स टू, कारण एकच करंट येणार आहे त्या VA कडे, जाणारे दोन करंट आहेत IB आणि IC. ठीक आहे. परत आपण काय म्हणतो? बिकॉज ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट, अकॉर्डिंग टू व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट IB, सॉरी व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टने आपण काय म्हणतो? VA, सॉरी IB साठी काय? हियर IB इज इक्वल्स टू 0, कारण इनपुट रेजिस्टन्स खूप जास्त आहे. सिन्स हाय इनपुट
resistance because of high input resistance. IB 0 आहे. That is why we can write I in is equals to IC. ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याला एक मिळालं. आता पहा, जसं की आपण करंट रेजिस्टर मधून फ्लो होत असेल तर युजिंग ओहम्स लॉ आपण त्याचा फॉर्म्युला करंटचा V बाय R देऊ शकतो. बट करंट जो आहे तो इथं कशातून फ्लो होत आहे? थ्रू कॅपॅसिटर. कॅपॅसिटर मध्ये असं नाही की तुम्ही कॅपॅसिटर मधून फ्लो होत आहे तर V बाय C लिहून देणार, बरोबर आहे. So we have a particular formula for current which is flowing through the capacitor. So the current flowing through the capacitor, capacitor मधून फ्लो होणारा करंट is given by IC equals to काय आहे तर कॅपॅसिटन्स किती आहे त्याचं इनटू डेरिव्हेटिव्ह डी बाय dt ऑफ त्याचं व्होल्टेज. हे लक्षात घ्या फॉर्म्युला. इट इज IC इक्वल्स टू C इंटू डी बाय dt ऑफ VC. VC म्हणजे काय? त्याच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे, VC च्या म्हणजे कॅपॅसिटरच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज. ठीक आहे, VC च्या. मिळालं हे. मग आता इथं किती आहे मला सांगा. कॅपॅसिटरला कोणतं व्होल्टेज कनेक्ट आहे डायरेक्टली तर आउटपुट व्होल्टेज आहे. सो हियर वी कॅन राइट द IC इक्वल्स टू C इंटू डी बाय dt ऑफ VO. कारण इथं जे कनेक्ट आहे कॅपॅसिटरच्या अक्रॉस जे रेजिस्टन्स येत आहे ते कसं आहे, इट इज कनेक्टेड टू आउटपुट व्होल्टेज VO. ओके, त्याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2. हे लिहून घ्या एका मिनिटामध्ये. फास्ट आपल्याला थोडं डेरिव्हेशन आहे पुढच्या पानामध्ये संपून जाईल. लिहून घ्या. झालंय का? झालं का लिहून? पुढे जायचं का? चला. झालं सर. ओके, नाव काय करणार आपण तर आपण सबस्टिट्यूट करणार आता पुढच्या इक्वेशन 1 मध्ये. सेकंड जे IC जी व्हॅल्यू आलेली आहे ती पुट करणार आपण इक्वेशन 1 मध्ये. तर काय मिळेल? सो बाय पुटिंग इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 काय होईल तर I in जो आहे तो आपल्याकडे आहे. I in कसा लिहू शकतो आता आपण? इट इज बिकॉज ऑफ V in डिवाइडेड बाय R. कारण VA जर लिहायला गेलो -VA तो तर 0 होणार.
ओके, त्याच्यामुळे मी लिहितच नाही इथं. आणि बाकीचा आयसी जो आहे तो काय घेतलाय आपण, इट इज इक्वल टू सी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ आउटपुट व्होल्टेज. बरोबर आहे, या प्रकारे इक्वेशन आपल्याला मिळालं. आयसी ची व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट केलेली आहे. ओके, आता आपल्याला पाहिजे काय, आपल्याला काढायचं आहे आउटपुट. ओके, आणि हा आपलं पहा मागच्या याच्यामध्ये जे व्होल्टेज आपण काढलंय, इट शुड बी निगेटिव्ह, दिस आउटपुट शुड बी निगेटिव्ह, कारण ह्या व्हीओ ची आउटपुट जी डायरेक्शन आहे ती जी आहे ती रिव्हर्स मध्ये आहे. दॅट इज वाय आउटपुट जो येतो व्हीओ त्याला मायनस करा. ओके, हा मायनस येणार. इम्पॉर्टंट आहे आपल्या इक्वेशन मध्ये मायनस साइन, कारण आपण इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायरला ते कनेक्ट करणार आहोत. ओके, सो दिस व्हीओ इज मायनस निगेटिव्ह. आता मला इक्वेशन जे पाहिजे ते व्हीओच्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, पण व्हीओ कसा आहे तो डेरिव्हेटिव्ह मध्ये आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे आपण इथं. मग आता हा डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करायचा तर मला काय करावं लागेल, यस मला डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करायचा आहे, काढून टाकायचा डेरिव्हेटिव्ह, तर मला काय करावं लागेल, कोण सांगेल? यस, डेरिव्हेटिव्ह काढून टाकायचा आहे, कॅन्सल करायचा आहे मला डेरिव्हेटिव्ह. कसा होईल कॅन्सल? तर डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करायचं असेल तर मला त्याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. टेकिंग इंटिग्रेशन ऑफ अबव इक्वेशन, कारण इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह काय आहेत, एकमेकांच्या ऑपोजिट प्रोसेस आहेत, ऑपोजिट ऑपरेशन आहेत. दॅट्स वाय ते काय करतात, एकमेकांना कॅन्सल करतात. मग आता मला ते इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर मला दोन्ही साईडचं घ्यावं लागेल. म्हणजे काय होईल, इंटिग्रेशन ऑफ व्ही इन बाय आर इन इज इक्वल्स टू इंटिग्रेशन सी इंटू, आता हे मायनस मी काय करतो अगोदरच इकडे बाहेर लिहून घेतो व्हीओ सोबत. तर काय येईल, डी बाय डी टी ऑफ व्हीओ. पहा हे जो सी जो आहे हा कॉन्स्टंट आहे. कॅपॅसिटरची व्हॅल्यू म्हणजे काय असते, कॉन्स्टंट असते. तसंच रेझिस्टन्स काय असतो, कॉन्स्टंट असतो. मी काय करतो, या सी ला या आर सोबत घ्यायचा प्रयत्न करतो, इकडं आणतो, सी ला दुसऱ्या साईडला आणतो. काय होईल, कॉन्स्टंट आहे तर मी त्यांना बाहेर लिहू शकतो आर सी, बरोबर, तो डिनॉमिनेटर मध्ये येईल आर सोबत. मग राहिलं काय, व्ही इन, इंटिग्रेशन ऑफ व्ही इन इज इक्वल टू, आता इकडे काय राहिलं, मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय डी टी ऑफ व्हीओ. ठीक आहे, मग आता हे जे आता पहा या इथं काय होत आहे, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह दोन्ही एकत्र आले, आणि हे कसे असतात, दोन्ही एकमेकांचे ऑपोजिट ऑपरेशन. दॅट्स वाय हे दोन्ही काय होतात, तिथून कॅन्सल होऊन जातात. कारण इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेशन ऑफ जर व्हीओ काढायचा गेला तर इट इज इक्वल टू व्हॉट, व्हीओ ओनली. दॅट्स वाय वी गेट मायनस व्हीओ. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह दोघे एकमेकांना काय करतात, कॅन्सल करतात. तर आपल्याला फायनली इथं काय मिळेल, निगेटिव्ह ऑफ व्हीओ. लेफ्ट साइडला काय आहे, 1 बाय आर सी इंटिग्रेशन ऑफ व्ही इन. आता मला जर व्हीओच्या फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल, काय कसं लिहिणार, व्हीओ इज इक्वल्स टू मायनस ऑफ 1 डिवायडेड बाय आर सी इंटिग्रेशन ऑफ व्ही इन. आता मला सर्किट मेन एम काय होता आपला, की आउटपुट कसं होणार, आपल्याला कसं पाहिजे होतं, डेफिनेशन काय दिली होती इंटिग्रेटरची, की आउटपुट should be equal to इंटिग्रेशन ऑफ इनपुट. आलं का, इथं इंटिग्रेशन ऑफ इनपुट आहे आणि हा कॉन्स्टंट आहे मायनस 1 बाय आरसी. हा आरसी काय, हे कॉन्स्टंट आहे कारण रेजिस्टरची एक व्हॅल्यू असते काहीतरी 10, 100. तशीच कॅपॅसिटरची व्हॅल्यू असते 0.1, 0.001 मायक्रो फॅराड. ते काय असतात, हे कॉन्स्टंट असतात. मग कॉन्स्टंट जर सोडलं तर राहिलं काय, मग फक्त काय राहिलं, इंटिग्रेशन ऑफ इनपुट व्होल्टेज. मग आपल्याला जे पाहिजे ते मिळालं, की हिअर काय होत आहे, व्हीओ आउटपुट व्होल्टेज is equal to the integration of
इनपुट व्होल्टेज हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. हे जे आहे ते आपल्या सर्किटचं एम होतं. सर्किटची डायग्राम वगैरे जी आहे आपण डेफिनेशन काय दिली होती की याच्यामध्ये आउटपुट इज इक्वल टू द इंटिग्रेशन ऑफ इनपुट व्होल्टेज म्हटलं होतं. तेच आपण इथं बाय प्रोसेस प्रूव्ह केलं. ठीक आहे. So here we have proved that the output voltage is equal to डायरेक्ट म्हणण्यापेक्षा काय म्हणावं लागेल की प्रोपोर्शनल. बरोबर आहे. चांगला शब्द कोणता आहे की प्रोपोर्शनल. कारण हा डायरेक्टली इक्वल टू दी नाहीये, कारण मध्ये आपल्याकडे काही कॉन्स्टंट व्हॅल्यूज पण आहेत आर आणि सी च्या. दॅट इज वाय जो आपण लिहिलंय हे पण ठीक आहे, पण प्रपोर्शनल लिहिलं तर आणखी एक्झॅक्ट होतं. Voltage output voltage is proportional to the integration of input voltage. So that is the final output of the this derivation. लिहून घ्या derivation. 1 मिनिट देतो. जेवढं लिहिता येईल तेवढं लिहून घ्या 1 मिनिटात. झालंय का? पीपीटी नंतर शेअर करून देतो मी, त्याच्यातून लिहून घ्या. आणखी एक लास्ट पार्ट आपल्याला घ्यायचा आहे. बिफोर दॅट जे आपण सर्किट इंटिग्रेटरचं पाहिलेलं आहे दॅट इज द आयडियल सर्किट. ठीक आहे, आयडियल सर्किट ऑफ इंटिग्रेटर. त्याच्यासाठी आपल्याकडे एक प्रॅक्टिकल सर्किट पण आहे. प्रॅक्टिकल सर्किट ऑफ इंटिग्रेटर. बऱ्याच वेळेस एक्झाम मध्ये विचारलं जाते की व्हॉट इज द आयडियल अँड प्रॅक्टिकल, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आयडियल इंटिग्रेटर अँड प्रॅक्टिकल इंटिग्रेटर. काय बाकी काही नाही, फक्त डिफरन्स एवढाच आहे की तुम्ही इनपुट सर्किट डायग्राम जी आहे ती कशा प्रकारे दाखवता. इनपुट R1 काही लिहा, R लिहा, R1 लिहा. आपण इथं काय केलेलं आहे, फीडबॅक रेजिस्टरच्या जागी कॅपॅसिटर घेतला होता. दिस इज दी आयडियल. हे आपण आयडियल जे आता सर्किट डायग्राम पाहिलेली आहे ती आयडियल सर्किट आहे. पण जेव्हा प्रॅक्टिकल इंटिग्रेटर असते तेव्हा जे आहे या कॅपॅसिटरला एक पॅरलल मध्ये आरएफ रेजिस्टर कनेक्ट केलेला असतो. तेव्हा त्याला काय म्हणतो, याला कॅपॅसिटरला सीएफ आणि रेजिस्टरला आरएफ असं दिलेलं असतं. दिस इज दी प्रॅक्टिकल सर्किट ऑफ इंटिग्रेटर. प्रॅक्टिकली जेव्हा आपल्याला करायचं असते तेव्हा या पद्धतीने सर्किट तयार केलेलं असतं. जरी आपण ते कॅपॅसिटरशी शिकतोय तरीही तुमचं जे आउटपुट इथं पण आउटपुट जे आहे ते याच पद्धतीने मिळते. फक्त तुमचा कॉन्स्टंट आहे ना थोडासा चेंज होऊ शकतो, कारण तर आरएफ ची व्हॅल्यू पण येऊ शकते. आरएफ, R1 आणि सीएफ या पद्धतीने येते. पण ऍक्च्युअली तुम्हाला शेवटी काय मिळणार, इंटिग्रेशन ऑफ इनपुट व्होल्टेजेस मिळणार तिथं. ओके, सो दिस इज अ प्रॅक्टिकल सर्किट ऑफ इंटिग्रेटर. ओके, एवढंच एक आहे. लास्ट पार्ट ऑफ द डिफरन्शिएटर. नाव ऑपोजिट ऑफ युअर इंटिग्रेटर आपण आपल्याला काय आहे, डिफरन्शिएटर. डिफरन्शिएटर मध्ये काय होणार, आउटपुट व्होल्टेज
इज इक्वल टू दी काय असेल इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनपुट व्होल्टेज. इंटिग्रेटर मध्ये काय होतं की आउटपुट इज इक्वल टू दी इंटिग्रेशन ऑफ इनपुट व्होल्टेज. इथं काय आहे डिफरन्शिएटर मध्ये आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू दी डेरिव्हेटिव्ह ऑफ इनपुट व्होल्टेज. पहा आता सर्किट डायग्राम मध्ये काय फरक आलेला आहे ते पहा. काय केलंय सर्किट डायग्राम मध्ये आर आणि सी च्या व्हॅल्यू काय केलेल्या आहेत रिप्लेस केलेले एक्सचेंज केलेले आहेत. आर जिथं होतं तिथं सी घेतलाय आणि सी जिथं होता तिथं आर घेतलेला आहे. ठीक आहे. तर दिस इज ए डिफरन्शिएटर सर्किट. सेम आपल्याला त्याच प्रोसेस मध्ये जायचंय जसं की आता आपण इंटिग्रेटर मध्ये केलं होतं. काय केलं होतं तरी याच्या अगोदर लिहून घ्या इन दिस सर्किट the positions of R and C are exchanged with compared to the integrator. इंटिग्रेटर मध्ये कॅपॅसिटर फीडबॅक पाथ मध्ये होता. आता इथं काय केलंय त्या रेजिस्टरला फीडबॅक पाथ मध्ये घेतलाय आणि कॅपॅसिटरला सिरीज मध्ये घेतलाय इनपुट. बाकी सर्किट जशाला तसं आहे. इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन आहे, इन्व्हर्टिंग एम्प्लीफायर आहे हा. So we'll start with the derivation applying KCL at that dot. जिथं डॉट दाखवलाय तिथं आपण KCL अप्लाय करतोय. काय मिळेल आपल्याला KCL अप्लाय केल्याच्या नंतर या पॉइंटला लेट्स से आपण याला नाव VA देऊया. दिस इज दी I in करंट आणि हा जो आहे तो आहे IF करंट. हा IB जो करंट आहे जो इथं जाणार आहे तो तर झिरोच आहे, तो आपण लिहिणार पण नाही आता. सो अप्लाइंग KCL वी गेट your input voltage equals to that feedback current through resistance. Okay, I in equals to IF. इक्वेशन 1 मिळाला आपल्याला. राईट. आता पहा अगेन इथं करंट जे आहे ते कोणत्या कॅपॅसिटर मधून जाणार आहे तर इनपुट करंटच काय होत आहे कॅपॅसिटर मधून फ्लो होत आहे. मागच्या वेळेस काय होतं या IF जो होता तो कॅपॅसिटर मधून जात होता. अगेन दिस I in is the current passing or flowing through the capacitor. आणि ते आपण कसं देतो I in is equals to कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट काय आहे C into d by dt ऑफ. आता हे करंट कशामुळे फ्लो होत आहे कशामुळे तयार झालेला आहे तर इनपुट मुळे. दॅट इज वाय V in. मागचं जे होतं ते कशामुळे होतं आउटपुट मुळे होतं. दॅट इज वाय आपण काय लिहितो VO. हा जो करंट आहे कशामुळे तयार होत आहे तर इनपुट व्होल्टेज मुळे. दॅट इज वाय आपण काय लिहिलं इथं V in. ओके, V in मुळे तयार झालेला आहे. सो याला नंबर देऊया 2. सबस्टिट्यूटिंग इक्वेशन 2 in 1. ठीक आहे. आणि IF काय आहे IF तर सरळ सरळ कशामधून फ्लो होणार आहे रेजिस्टन्स मधून फ्लो होणार आहे. बरोबर आहे. आणि याची डायरेक्शन कशी आहे पहा VA मायनस VO. VA पासून VO कडे चालला आणि VA कसा आहे निगेटिव्ह आहे सॉरी 0 आहे VA. दॅट इज वाय उरणार काय VA मायनस VO मधून VA जर 0 झाला तर राहील फक्त VO तेही मायनस. तो आपल्याला काय मिळेल इथं C into d by dt of V in is equals to minus of VO divided by R. इक्वेशन नंबर 3. मी डायरेक्टली लिहिलंय थोडंसं समजून घ्यायचं. ठीक आहे. I in तर जशाला तसं लिहिलेलं आहे पण IF लिहिताना कसं लिहायचंय ऍक्च्युअली हे कसं असायला पाहिजे VA मायनस VO डिवायडेड बाय R. आणि हा VA काय दाखवतो आपण 0 कशामुळे अकॉर्डिंग टू दी व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. त्याच्यामुळे हा 0 मग राहिलं काय मायनस VO डिवायडेड बाय R. हेच मी इथं डायरेक्टली लिहिलं. आलं लक्षात. ठीक आहे. तर या इक्वेशन वरून मला नंतर काय लिहिता येईल VO चा जर मला लिहायचं असेल VO चा फॉर्म्युला. ठीक आहे. कसा लिहिणार मी पहा हे लक्षात घ्या. काय आलेला इक्वेशन
C into d by dt of V in is equals to minus VO upon R. ठीक आहे, मी याला रिअरेंज करतो. सो VO विल बी इक्वल टू काय होईल, VO जर ठेवायचा असेल तर मला R इकडे घेऊन जावं लागेल. हा आहे डिनॉमिनेटर मध्ये, तो जाईल इकडं न्यूमरेटर मध्ये, म्हणजे R C सोबत. सो इट विल बिकम मायनस साइन पण मला घेऊन जावं लागेल, मायनस R C. राहिलं काय, डी बाय डी टी ऑफ व्ही इन. झालं, माझं आलं इक्वेशन. कसं आलं इक्वेशन, इक्वेशन मध्ये आउटपुट मध्ये काय मिळालं मला, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनपुट डी बाय डी टी ऑफ व्ही इन. हेच आपल्याला पाहिजे आउटपुट सर्किटचं. आणि ह्या जर काय आहे, आर आणि सी हे तर कॉन्स्टंट आहेत, आणि मायनस साइन कशामुळे आहे, बिकॉज ऑफ इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर. तो इन्व्हर्टिंग एम्प्लिफायर आहे, आउटपुट तुम्हाला इन्व्हर्टेडच देणार. सो हिअर वी गेट the output equal to the derivative of input voltage. बरोबर आहे, येत आहे इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनपुट आहे, डी बाय डी टी ऑफ इनपुट VO is equals to minus RC into d by dt of input voltage. चला हे लिहून घ्या. एक मिनिट देतो, पहिलं हे पहिलं पेज घ्या कंप्लीट करून, नंतर दुसऱ्या पेजवर नेतो मी.
ओके, झालंय का? जस्ट टेक डाउन द प्रॅक्टिकल सर्किट ऑफ डिफरन्शिएटर. प्रॅक्टिकल सर्किट मध्ये पहा काय काय डिफरन्स आहे. आपण इनपुट साइडला फक्त एक कॅपॅसिटर दाखवला होता, प्रॅक्टिकली तसं दाखवलं जात नाही. इट शुड बी इन सिरीज विथ अ रेझिस्टन्स. तर तिथे एक रेझिस्टर पण लागतो आणि सिमिलरली रेझिस्टर जो फीडबॅक पाथ मध्ये एक रेझिस्टन्स यूज केलेला आहे त्याच्यासोबत पॅरलल मध्ये एक कॅपॅसिटर अगेन कनेक्ट केला जातो. सो दिस इज द प्रॅक्टिकल सर्किट ऑफ डिफरन्शिएटर. फरक लक्षात घ्या तुमचं प्रॅक्टिकल सर्किट ऑफ इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर, कारण एक्झाम मध्ये हे याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. प्रॅक्टिकल आणि प्रॅक्टिकल आयडियल, त्याच्यामध्ये इंटिग्रेटर आणि डिफरन्शिएटर. ओके, तो या सोबत आपण जो आहे जवळपास सेकंड चॅप्टरचे इम्पॉर्टंट जे आहे कव्हर केलेले आहेत. एक थेरोटिकल पार्ट राहिलेला आहे, त्याचं नाव काहीतरी ऑफसेट नल साठीच आहे, सॉरी फ्रिक्वेन्सी कॉम्पन्सेशन आहे. मी आपल्या कोणत्या तरी प्रॅक्टिकल सेशन मध्ये किंवा कधीतरी मी ते शिकवून देईल तुम्हाला. ओके, तर आतापर्यंत झालेल्या मध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. क्वेश्चन्स कोणत्याही बाहेर रिलेटेड विथ द सिलेबस, देन विल गो टू दी अदर क्वेरीज. सिलेबस मध्ये झालेल्या पैकी तुम्हाला काही अडचण वाटते का? आवाज येतोय का माझा? हो सर. ठीक आहे, चलो. लास्ट एक सांगायचं आहे की तुम्हाला आपल्या गुगल क्लासरूम मध्ये मी हे करून दिलंय, प्रॅक्टिकल काही अपलोड केलेले आहेत. 4 प्रॅक्टिकल्स मी अपलोड केले, 4 प्रॅक्टिकलचं राईट अप. ओके, पाहिले का कोणी? पाहिलं सर. हा, तर ते जे पीडीएफ मी शेअर केलेले आहेत त्यातलं तुम्हाला लिहायचंय, जे जे दिलेलं आहे ते लिहायचंय. 2-2 पानावरचे काहीतरी प्रॅक्टिकल आहेत ते तुम्हाला लिहून काढायचे. तसा एक मेसेज मी टाकला होता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. हा, ते लिहायचं असेल तुम्ही कशावरही लिहू शकता. तुमच्याकडे जे साधन उपलब्ध आहे त्याच्यावर लिहायचं. वही असेल तरी चालेल, पेजेस असतील खुले किंवा ब्लँक पेजेस म्हणतो आपण, कसेही असेल तरी लिहा त्याच्यावर. त्याला मी डेडलाईन दिलेली आहे पुढचा शुक्रवार. येत्या शुक्रवारपर्यंत ते लिहून कंप्लीट करायचे. 4 प्रॅक्टिकल आहेत, आपल्याला काही प्रॅक्टिकल पण घ्यायचे ऑनलाईन. मी शिकवेल तुम्हाला प्रॅक्टिकलचं, ठीक आहे? तर ते कशावरही तुम्हाला लिहिता येतील त्याच्यावर लिहायचे. प्रत्येक लिहिलेल्या पानावर तुमचं नाव लिहायचंय, ठीक आहे? आणि त्याचे तुम्हाला जर पीडीएफ तयार करता येत असेल तर त्याची पीडीएफ तयार करून मला पाठवायची आहे. पीडीएफ साठी बरेचसे ऍप्लिकेशन मिळतात, आपल्या फोन मध्ये ऍप असतात पहा. काही स्कॅन म्हणून असते, पीडीएफ स्कॅन, ऍडोब स्कॅन, असे ऍप्लिकेशन मिळतात. प्रत्येकाचे सिक्वेन्स नुसार फोटो काढायचे, त्याला एक पीडीएफ बनवायची आणि ती आपल्या ग्रुपवर पाठवायची तुमच्या नावासकट. म्हणजे तुमचं नाव द्यायचं त्या फाईलला आणि ती पाठवायची. आलं का लक्षात? हे एवढं काम तुम्हाला करायचंय प्रॅक्टिकलची. सगळ्यांनी आपले मार्क चेक केलेत का? हो सर. चेक केले. जगताप, फुंडसे, डोके, जोशी, तुम्ही चेक केले का तुमचे मार्क्स? हो सर. ठीक आहे. आज जे सांगितलंय प्रॅक्टिकल बद्दल, प्रॅक्टिकलच्या सेशन बद्दल, ते करायचं आहे कम्प्लीट.